जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा किनवट. तुम्हा सर्वांचं यशवंत अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो. आणि मिशन खाकी म्हणजेच मिशन पोलीस भरती, आज आपण अंकगणितावर आधारित काही संभाव्य प्रश्न पाहणार आहोत, जे की पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतील. तर या ठिकाणी आपण आज बऱ्याच दिवसानंतर यूट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी आज आलेलो आहे. तर यानंतर आपण दररोज यूट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे. तर पहा, आजचा पहिला प्रश्न पहा. पहिला प्रश्न: आकाशला एक शर्ट 20% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 800 रुपयामध्ये पडतो, तर त्या शर्टची मूळ किंमत किती? पहा, आता पहिला प्रश्न आपल्याला काय सांगतो? आकाशने एक शर्ट खरेदी केला, त्याला 800 रुपयाला तो शर्ट मिळाला आणि त्याला डिस्काउंट किती मिळालं? 20%. त्या शर्टची मूळ किंमत आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे. मला सांगा, आकाशला जर एका शर्टवर 20% डिस्काउंट मिळाला असेल, तर याचा अर्थ त्यानं 80% किंमत दिली, बरोबर? 100% पैकी 20% डिस्काउंट मिळाला, याचा अर्थ आकाशने 80% रक्कम दिली आणि प्रत्यक्षात किती दिले? तर 800 रुपये दिले. मग याचा अर्थ काय होईल? तर 80% म्हणजे 80% म्हणजे 800 रुपये. तर आपल्याला विचारलं त्या शर्टची मूळ किंमत, आणि मूळ किंमत म्हणजे 100%. 100% म्हणजे किती? ठीक आहे. आता आपण सोडून घेऊ, त्याला म्हणतात त्रैसिक पद्धत. 100 आणि 800 यांचा गुणाकार होईल 100 गुणिले 800, आणि हे जे 80 आहे ते आता घ्यावं लागतील आपल्याला छेदामध्ये. चला पुढं काय होणार? 80 एक 80 आणि समोरचा एक 0. त्यानंतर 100ला जर आपण 10 न गुणलं, तर 100ला 10 न गुणलं तर समोर एक 0 वाढणार. म्हणजे त्या शर्टची मूळ किंमत किती यायला पाहिजे? तर 1000 यायला पाहिजे, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. आणि हा जो प्रश्न आहे तो मुंबई शहर पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आता पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 2 पहा. प्रश्न दुसरा काय म्हणतो? 600 रुपये छापील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला 5150 रुपये किमतीला मिळाला, तर सूट किती? पहा, त्या मोबाईलची जी किंमत आहे, छापील किंमत किती आहे? 6000. आणि तो 6000 छापील किंमत असलेला मोबाईल ग्राहकाला जर 5150 रुपयाला मिळाला असेल, तर आपल्याला विचारलेला आहे सूट किती. आणि हा प्रश्न मुंबई कारागृह पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. 850, 880, 905 आणि 830 हे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहा मग, आता या ठिकाणी काय होईल? तर एका मोबाईलची छापील किंमत आहे 6000, आणि तो मोबाईल ग्राहकाला 5150 रुपयाला विकला किंवा मिळाला, तर सूट किती? चला, 6000 रुपयाचा मोबाईल आहे आणि तो ग्राहकाला किती मध्ये मिळाला? 5150 मध्ये मिळाला. वजाबाकी करा. चला, शून्याला शून्य, इथला एक इथं घ्या, इथून एक इथं घ्या. 10तून 5 गेले 5, इथं 9 असतील, 9तून 1 गेला 8, आणि या ठिकाणी 5तून 5 गेला 0. म्हणजे याचा अर्थ किती डिस्काउंट दिला असेल? 850, जे की पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसते. 850 छापील किंमत दिली होती 6000, आणि तो 6000 चा मोबाईल ग्राहकाला 5150 रुपयाला जर मिळाला असेल, तर आपल्याला विचारलं होतं सूट किती दिली. मग छापील किमतीतून ग्राहकाने ज्या किमतीला तो मोबाईल खरेदी केला ती किंमत मायनस करा, म्हणजे तुम्हाला दिलेली सूट या ठिकाणी प्राप्त होईल, जे की 850 या ठिकाणी आपण म्हणू शकतो. चला, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पहा. प्रश्न तिसरा: एका व्यापाऱ्याने रुपये 520 च्या किमतीवर 15% सूट दिल्यास ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल? पहा, एका व्यापाऱ्याने 520 रुपयाच्या वस्तूवर 15% सूट दिली, तर ती वस्तू किती रुपये किमतीला पडेल? आता मला सांगा की या ठिकाणी वस्तूची किंमत किती आहे? वस्तूची किंमत आहे 520, आणि 520 रुपये किमतीच्या वस्तूवर 15% सूट दिली. ठीक आहे. 520 रुपयाच्या वस्तूवर 15% सूट दिली, याचा अर्थ ती वस्तू 85% किमतीला विकली. पहा, 100% जर आपण 15% मायनस केले तर 85% राहतील. मग 520 ची वस्तू 15% सूट देऊन विकली, म्हणजे याचा अर्थ 520 ची वस्तू
85% किंमत घेऊन विकली, बरोबर. डायरेक्ट काय करा, 520 चे 85% काढा, 520 गुणिले 85 भागिले 100. ठीक आहे, चला. त्यानंतर शून्यासोबत शून्य काय होणार, कॅन्सल, बरोबर. आता 85 ला आणि 10 ला आपण या ठिकाणी 5 ने भाग देऊ. जसं 5 दुनी 10, या ठिकाणी 5 एक 5, किती उरतात 3, 5 7 35. त्यानंतर 52 ला थोडा 2 ने, बे दुनी 4, एक उरला बे 6 12. ठीक आहे. आता शेवटी 17चा आणि 26चा गुणाकार पहा बरं. 17 गुणिले 26 किती येईल, 17 5 85, 17 6 102, 102 ला 2 710, बरोबर. 17 दुनी 34, 34 आणि 10 44, म्हणजे उत्तर यायला पाहिजे आपलं 442. किती यायला पाहिजे उत्तर, 442. पहा बरं, पर्याय क्रमांक 1 मध्ये जर आपण पाहिलं तर उत्तर आहे आपलं 442. आणि हा जो प्रश्न आहे तो मुंबई कारागृह पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. आपण जे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ते सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला कुठल्या ना कुठल्या भरतीमध्ये विचारलेलेच आहेत. त्यामुळं अतिसंभाव्य प्रश्न आहेत आणि अतिसंभाव्य प्रश्न आहेत. पुन्हा हेच प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला रिपीट होऊ शकतात. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. आता बघा, हा प्रश्न क्रमांक 4 जो आहे तो घन आकृतीवर आहे. 8 सेमी बाजू असलेल्या लोखंडी घनाकृती ठोकळा वितळून 2 सेमी बाजू असलेले किती ठोकळे तयार करता येतील. आता पहा, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक ठोकळा आहे, घनाकृती ठोकळा आहे. त्याची बाजू किती आहे पहा बरं, त्याची बाजू किती आहे, तर घनाकृती ठोकळ्याची बाजू आहे 8 सेमी, बरोबर. आणि हा 8 सेमी बाजू असणारा लोखंडी घनाकृती ठोकळा वितळवला आणि त्याच्यापासून 2 सेमी बाजू असणारे लोखंडी ठोकळे तयार केले तर किती ठोकळे तयार होतील असं आपल्याला विचारलं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचा प्रश्न जर विचारला, मोठा ठोकळा वितळवायचा आहे आणि त्याच्यापासून लहान लहान ठोकळे आपल्याला बनवायचे आहेत, तर अशा प्रश्नामध्ये काय करायचं, तर मोठ्या ठोकळ्याच्या घनफळाला लहान ठोकळ्याच्या घनफळाने भाग द्यायचा. ठीक आहे, चला. मग आता मला सांगा, मोठ्या ठोकळ्याची जर बाजू 8 असेल तर घनाचं घनफळ बरोबर बाजूचा घन. ठीक आहे, चला. मग मोठ्या ठोकळ्याचं घनफळ 8 गुणिले 8 गुणिले 8, बरोबर. बाजूचा घन म्हणजे 8 गुणिले 8 गुणिले 8. आता याचं एकक पण सेमी मध्ये आहे आणि या लहान ठोकळ्याचं एकक पण आपल्याला सेमी मध्ये दिलं. मग लहान ठोकळ्याची बाजू आहे 2, म्हणजे त्याचं घनफळ 2 गुणिले 2 गुणिले 2. म्हणजे थोडक्यात ठोकळ्यांची संख्या काढण्यासाठी आपण काय केलं, तर मोठ्या ठोकळ्याच्या घनफळाला लहान ठोकळ्याच्या घनफळाने आपण भागायलो. चला, बेचोक 8 बेचोक 8 बेचोक 8 आणि शेवटी 4 चोक 16 16 चोक 64 असे किती ठोकळे मिळायला पाहिजे आपल्याला, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 64. आणि हा जो प्रश्न आहे तो 2 ठिकाणी विचारला होता पहा एकाच वर्षामध्ये. मीरा भाईंदर पोलीस 2023 आणि छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग 2023. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो एकाच वर्षामध्ये 2 पेपर मध्ये आलेला आपल्याला दिसतो. म्हणून लक्षात ठेवा, ठोकळ्यांची संख्या जर काढायची असेल तर मोठ्या ठोकळ्याच्या घनफळाला लहान ठोकळ्याच्या घनफळानं भाग द्यायचा. मग घनाचे घनफळ फॉर्म्युला काय सांगा, घनाचे घनफळ याचा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे बाजूचा घन. ठीक आहे, बाजूचा घन. मग 8 गुणिले 8 गुणिले 8 त्याला आपण 2 गुणिले 2 गुणिले 2 न भागलं तर आपलं उत्तर आपल्याला मिळालं 64. ठीक आहे, चला. आता प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 बघा, पुन्हा त्याच प्रकारचा प्रश्न आहे. बघा कसा, 6 सेमी बाजू असलेला लोखंडी घनाकृती ठोकळा. आता बघा, या ठोकळ्याची बाजू किती आहे, 6 सेमी. 6 सेमी बाजू असलेला घनाकृती लोखंडी ठोकळा वितळून त्यापासून 1.5 सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे तयार करता येतील. चला, आता जास्तीचं सांगणार नाही, आताच आपण या प्रकारचा प्रश्न पाहिला होता. मला सांगा, जो मोठा घन आहे बेटा त्याची बाजू किती आहे, 6 सेमी. मग मोठ्या घनाची बाजू जर 6 सेमी असेल तर त्याचं घनफळ 6 गुणिले 6 गुणिले किती, 6, बरोबर. आता याच्यापासून आपल्याला 1.5 सेमी 1.5 सेमी बाजू असलेले ठोकळे बनवायचे आहेत. मग छोट्या ठोकळ्यांचं घनफळ किती असेल, 1.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5.
ठीक आहे. चला आता आपल्याला माहित आहे दीडच्या पटीमध्ये 6 येतो. दीड चोक 6, दीड चोक 6, दीड चार 6 आणि दीड चार 6. आता त्याच्यानंतर पहा काय होईल. 4 चोक 16, 16 चोक 64. म्हणजे मागच्याही प्रश्नाचं उत्तर 64 आलं होतं, याही प्रश्नाचं उत्तर 64च आलेलं आहे. पण संख्या मात्र वेगळ्या होत्या. मागच्या उदाहरणामध्ये संख्या वेगळ्या होत्या, या उदाहरणामध्ये संख्या वेगळ्या आहेत, पण उत्तर आपलं सारखं झालं 64 64. नवी मुंबई पोलीस 2023 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. चला आता पाहू आपण प्रश्न क्रमांक 6. बघा, एका घनाची बाजू 8 सेमी आहे. एका घनाची बाजू किती आहे? 8 सेमी आहे. तर त्याचे घनफळ किती? बुलढाणा पोलीस 2023. पहा बेटा, एका घनाची आपल्याला बाजू दिली आहे. एका घनाची बाजू दिली आहे किती सेमी? 8 सेमी. आणि त्या घनाचं घनफळ विचारलं. सांगा बरं फॉर्म्युला. घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, हे त्याचा फॉर्म्युला आहे. चला बाजू किती दिली आपल्याला सांगा रे. बाजू किती दिली आहे? 8. मग 8चा घन, 8चा घन म्हणजे 8चा गुणाकार स्वतःशी 3 वेळेस. 8 गुणिले 8 गुणिले 8. ठीक आहे. चला पाठ असेल तर डायरेक्ट लिहा, किंवा पाठ नसेल तर गुणाकार करा. 8 8 64. पुन्हा त्याला 8 न गुणायचं आहे. 8 चोक 32 ला 2 हातचे 3, 8 6 48 3 51. आणि बाजू हे सेमी मध्ये असल्यामुळं 512 घन सेमी. 512 घन सेमी असं आपल्याला उत्तर याचं सांगावं लागेल. पहा बरं पर्यायामध्ये जर पाहिलं तर 512 घन सेमी आहे का? आहे. चला चौरस सेमी दिलं का? ठीक आहे, चुकीचं आहे ते. 512 घन सेमी पाहिजे होतं बेटा, घनफळ विचारलं बरोबर. तर या ठिकाणी थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली असावी. या ठिकाणी जे चौरस आहे ना, त्या ठिकाणी घ पाहिजे होतं. समजून चला, घन सेमी असं लिहू शकतो आपण त्याला, घन सेमी. ठीक आहे, 512 घन सेमी. चला पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. क्रमाने येणाऱ्या, पहा प्रश्न काय आहे. क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे. क्रमाने येणाऱ्या म्हणजे काय? पाठोपाठ है ना. क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची म्हणा किंवा संख्यांची म्हणा बेरीज किती आहे? 40. तर त्यातली मध्यभागी येणारी संख्या कोणती? आता मला सांगा, क्रमाने येणाऱ्या 5 संख्या आहेत म्हणजे त्यांच्यामध्ये समान फरक असेल. किती कितीचा? 1 1 चा बरोबर. क्रमाने येणाऱ्या 5 अंकांची बेरीज 40 आहे. तर त्यातली मध्यभागी येणारी संख्या कोणती? आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर अशा वेळेस मधोमध येणारी संख्या म्हणजेच त्या संख्या संचाची काय असते? सरासरी असते. मग क्रमाने येणाऱ्या किती संख्या आहेत? 5. आणि क्रमाने येणाऱ्या 5 संख्यांची बेरीज किती आहे? 40. तर विचारलं त्यातली मध्यभागी येणारी संख्या कोणती? आणि संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर मध्यभागी येणारी संख्या म्हणजेच त्या संख्या संचाची काय? सरासरी. ठीक आहे. मग सरासरीचा फॉर्म्युला काय असतो? सरासरी बरोबर राशींची बेरीज. सरासरी बरोबर राशींची बेरीज भागिले राशींची संख्या. राशींची बेरीज भागिले राशींची संख्या. चला मग राशींची बेरीज किती आहे बरं? 5 संख्यांची बेरीज 40 आहे. ठीक आहे, 40 आहे. राशींची संख्या किती आहे बेटा? 5. मग 5 8 40. मध्यभागी येणारी संख्या म्हणजे सरासरी. मध्यभागी येणारी संख्या कोणती? तर आपलं उत्तर यायला पाहिजे किती? 8, जे की पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आपल्याला 8 बरोबर. मध्यभागी येणारी संख्या म्हणजेच काय? सरासरी. संख्यांमध्ये जर समान फरक असेल तर मध्यभागी येणारी संख्या म्हणजेच त्यांचा सरासरी असतो. पिंपरी चिंचवड पोलीस 2024 मध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला दिसतो. चला पहा आता प्रश्न 8. प्रश्न क्रमांक 8 जो की गडचिरोली पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. पहा, एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज. ठीक आहे, एका वर्गातील सर्व मुलांच्या गुणांची बेरीज 2795 आहे.
व सरासरी 65 आहे तर वर्गात किती मुले असतील? पहा, गडचिरोली पोलीस 2024 ऑप्शन आहेत 44, 43, 42 आणि 41. पहा बेटा, आता एका वर्गामध्ये काही मुलं आहेत, बरोबर? एका वर्गामध्ये काही मुलं आहेत आणि त्या सर्वांच्या गुणांची बेरीज किती आहे रे? 2795. आणि त्यांच्या गुणांची सरासरी किती दिली आहे आपल्याला? 65. आणि आपल्याला विचारलं विद्यार्थी संख्या किती किंवा वर्गामध्ये मुले किती. मला सांगा, वर्गातील मुलांची संख्या म्हणजे सरासरीच्या भाषेमध्ये राशींची संख्या. ठीक आहे, चला, वर्गातील मुलांची संख्या कशी करणार? तर गुणांची बेरीज, त्या सर्वांच्या गुणांची काय बेरीज, आणि छेदामध्ये सरासरी. छेदामध्ये काय घ्या? सरासरी घ्या. ठीक आहे, चला, आता गुणांची बेरीज किती आहे त्यांच्या? गुणांची बेरीज आहे 2795. आणि बेटा त्यांच्या गुणांची बेरीज 2795 आणि सरासरी किती आहे रे? 65. मग आता मी गुणांच्या बेरजेला जर सरासरीनं भागलं तर मला त्या ठिकाणी मुलांची संख्या मिळणार आहे. चला, आता यांना आपण तोडायचं आहे. 65 ही संख्या 13च्या पाड्यामध्ये आहे. याचा अर्थ या दोन्ही संख्यांना 13ने भाग जाऊ शकतो. बघा, 13 पंचे 65, बरोबर? 13 पंचे 65. इथं काय करा, 13 दुनी 26, एक उरला, 19 झाले, बरोबर? 13 एक 13, 6 उरले, 13 पंचे 65. चला, आता त्याच्यानंतर अंशात आहे 215, छेदामध्ये आहे 5. पुन्हा 5 ने याला भाग द्या. 5 चोक 20, 5 चोक 20, एक उरला, 5 त्रिक 15. वर्गात किती मुलं असायला पाहिजे हेच आपल्याला विचारलं होतं आणि आपलं उत्तर 43 मिळालं. आणि पर्यायामध्ये पण 43 आहे, पर्याय क्रमांक 2. त्या वर्गामध्ये मुलं किती असतील? तर उत्तर आहे त्याचं 43. चला, प्रश्न 9. प्रश्न क्रमांक 9. आता हा जो प्रश्न आहे बघा, एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी 20 वर्ष आहे. वर्ष पाहिजे होतं, ठीक आहे, चला, किंवा वय 20 वर्ष आहे असं म्हणता येईल. चला, एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची सरासरी वय 20 वर्ष आहे. त्यातील 24 मुलांची सरासरी वय 17 वर्ष आहे व उरलेल्या मुलांची सरासरी वय 22 वर्ष आहे. तर वर्गामध्ये एकूण मुले किती? तर बेटा हा प्रश्न जो आहे गडचिरोली पोलीस 2024 मध्ये विचारला आहे. ऑप्शन आहे 40, 60, 50 आणि 45. आता हा जो प्रश्न आहे तो मिश्रणामध्ये जातो. बघा, मिश्रणामध्ये कसं, आता सांगतो. एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे? 20 वर्ष. चला, सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय किती आहे? 20 वर्ष. ठीक आहे, चला, एका शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. त्यातील 24 मुलांचे सरासरी वय किती? 17. त्यातील किती मुलांचं? 24 मुलांचं सरासरी वय किती आहे? 17. ठीक आहे, वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचं सरासरी वय 20 आणि त्यातील 24 मुलांचं सरासरी वय किती? 17. आणि उरलेल्या मुलांचं सरासरी वय किती आहे? 22. मग मी इथं लिहितो उरलेले. इथे काय लिहितो? उरलेले. उरलेल्यांचं सरासरी वय किती आहे? बघा बरं, 22, बरोबर. सर्व विद्यार्थ्यांचं सरासरी वय आहे 20, त्यापैकी 24 विद्यार्थ्यांचं सरासरी वय 17 आणि उरलेल्या विद्यार्थ्यांचं सरासरी वय किती आहे? 22. आता मी जर ही तिरकस वजाबाकी केली तर मला या 24 विद्यार्थ्यांचं गुणोत्तर आणि उरलेल्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर मिळते. बघा, 22 आणि 20 मध्ये फरक आहे 2चा, 17 आणि 20 मध्ये फरक आहे 3चा. याचा अर्थ या 24 विद्यार्थ्यांचं आणि उरलेल्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर किती असेल? 24 विद्यार्थी आणि उरलेले विद्यार्थी यांचं गुणोत्तर आहे 2:3. मग आता मला विचारलं काय, तर त्या वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती? मला सांगा, 2 म्हणजे किती? आता 24. 2 गुणोत्तर कोणाचं आहे? या 24 विद्यार्थ्यांचं. आणि 3 गुणोत्तर कोणाचं आहे? उरलेल्यांचं. मग 2 म्हणजे किती? 24. मग मला विचारलं एकूण विद्यार्थी किती? मग एकूण म्हणजे 3 आणि 2 5. मग चला, 2 म्हणजे 24. किती? 2 म्हणजे 24. हे 2 म्हणजे 24. तर एकूण विद्यार्थी किती? तर 3 आणि 2 5. 5 म्हणजे किती? चला, सोडून घ्या.
5 × 24 छेदामध्ये घ्या 2. ठीक आहे, चला कॅल्क्युलेशन करून घ्या. सगळ्यांना जमते. बे 1 बे, बे 2 4. ठीक आहे, शेवटी काय उरलं बेटा? 12 पंचे 60. वर्गात एकूण विद्यार्थी किती असायला पाहिजे? 60 असायला पाहिजे. 60. पर्याय नंबर 2 आहे 60. गडचिरोली पोलीस 2024 मध्ये विचारलेला आहे. अतिशय उत्कृष्ट प्रश्न आहे, कारण या लेवलचे प्रश्न आपल्याला कंबाईन मध्ये सहसेवेमध्ये विचारल्याचे दिसतात. पण सध्या या प्रकारचे प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये पण विचारले जात आहेत. त्यामुळे अशा प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. अतिशय शॉर्टकट पद्धतीनं या प्रकारचा प्रश्न आपण या ठिकाणी सोडू शकतो. चला आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. बघा, प्रश्न क्रमांक 10 जो की आगगाडी, ज्याला आपण अंतर्वेग आणि वेळ म्हणतो, या घटकावर आधारित आहे. 200 मीटर लांबीची आगगाडी. लक्षात ठेवा, गाडीची लांबी किती आहे? 200 मीटर. 200 मीटर लांबीची आगगाडी एका खांबाला 12 सेकंदामध्ये ओलांडली तर त्या गाडीचा काय विचारला बेटा? तासी वेग. ठीक आहे, चला गाडीचा तासी वेग विचारला. आता आपल्याला माहित आहे की तासी वेग जर काढायचा असेल तर आपण मीटर पर सेकंद वेगाला 18/5 ने गुणतो. पण या ठिकाणी मीटर पर सेकंद वेग कसा मिळणार? मीटर पर सेकंद वेग कसा मिळणार तर मला सांगा. 200 मीटर लांबीची आगगाडी जर एका खांबाला 12 सेकंदामध्ये ओलांडत असेल तर याचा अर्थ असा होतो की ती गाडी 200 मीटर अंतर किती सेकंदात पार करते? 12 सेकंदात. बरोबर. 200 मीटर लांबीची आगगाडी जर एका खांबाला 12 सेकंदामध्ये ओलांडत असेल तर याचा अर्थ ती गाडी 200 मीटर अंतर 12 सेकंदात पार करते. मग 200 मीटर 12 सेकंदात, आता मी जर हे कॅल्क्युलेशन केलं तर मला मीटर पर सेकंद वेग मिळणार. काय मिळणार? मीटर पर सेकंद. 4 पंचे 20, समोरचा 1 0 आणि 4 त्रिक 12. हा झाला माझा मीटर पर सेकंद वेग. काय झाला? मीटर पर सेकंद वेग. मग आता मीटर पर सेकंदला जर तासी वेगात करायचं असेल, चला मीटर पर सेकंदला जर तासी वेगात करायचं असेल तर बेटा आपण काय करतो सांगा बरं? मीटर पर सेकंदला जर तासी वेगात करायचं असेल, हे आहे मीटर पर सेकंद, त्याला जर तासी वेगात करायचं असेल तर आपण 18/5 ने गुणतो. बरोबर. 18/5 ने त्याला आपण गुणतो. करा कॅल्क्युलेशन, आपलं उत्तर आपल्याला आता मिळून जाईल. चला 3 6 18, 5 10 50 आणि शेवटी 10 6 60. म्हणजे त्या गाडीचा तासी वेग किती? तर 60 किलोमीटर पर आवर किंवा 60 किमी प्रति तास. पर्याय नंबर 2. बरोबर. पर्याय क्रमांक 2 यायला पाहिजे. पहिल्यांदा एमएस वेग काढा, मीटर पर सेकंद, आणि पुन्हा मग त्याचा तासी वेग काढा. आपलं उत्तर आपल्याला मिळायला पाहिजे किती? 60 किलोमीटर प्रति तास. चला आता ओळूया आपण प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 बघा. एक गाडी ए या ठिकाणाहून बी या ठिकाणापर्यंत तासी 45 किमी तासी वेगाने जाते. बघा, एक आगगाडी आहे किंवा गाडी आहे म्हणा. आता ती गाडी या ए ठिकाणापासून कुठे चालली बेटा? बी ठिकाणापर्यंत, है ना. ए या ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत तासी 45 किमी वेगाने जाते. आता ही गाडी आहे, ही गाडी कितीच्या वेगाने चालली? 45 किमी वेगाने चालली ए पासून ते बी पर्यंत. ठीक आहे. जर ए व बी या ठिकाणामधील अंतर 225 किमी असेल, ए आणि बी या दोन ठिकाणातलं अंतर 225 किमी असेल तर गाडीला ए या ठिकाणापासून बी या ठिकाणापर्यंत पोहोचायला किती तास लागतील? ठीक आहे. मग मला सांगा किती तास लागतील, म्हणजे तुम्हाला काय करायचं बेटा? वेळ काढायचा आहे. काय करायचं आहे? वेळ. आणि वेळेचा फॉर्म्युला काय आहे? तर वेळेचा फॉर्म्युला आहे अंतर भागिले वेग. अंतर भागिले वेग. सांगा बरं, दोन ठिकाणातलं अंतर किती आहे? 225. आणि ती गाडी कितीच्या वेगाने चालली? 45. बरोबर. दोन ठिकाणातलं अंतर आहे 225 आणि ती गाडी जात आहे 45च्या वेगाने. चला आता मग या ठिकाणी कॅल्क्युलेशन करा. 9 दुनी 18, किती उरले? 4. 9 5 45 आणि 9 5 45. किती उरलं मी? 9 न. 225 ला 9 न भागलं तर 25 आणि 45 ला 9 न भागलं तर 5.
आता शेवटी काय येणार तर 5 × 5 = 25 म्हणजे किती तास लागायला पाहिजे 5 तास लागायला पाहिजे नाही नाही किती तास लागायला पाहिजे 5 तास पर्यायामध्ये आहे का पहा आहे पर्याय क्रमांक 4 किती लागायला पाहिजे 5 तास चला पुढं तर पहा प्रश्न क्रमांक 12 मुंबईहून रात्री 10:15 निघालेली रेल्वे नागपूरला दुसऱ्या दिवशी 1:40 पोहोचते तर या प्रवासाला किती वेळ लागला ठीक आहे आता एक गाडी मुंबईहून रात्री 10:15 निघाली आणि नागपूरला दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 पोहोचली तर आपल्याला विचारलं किती वेळ लागला प्रवासासाठी ठीक आहे चला आता आपण काय करू बेटा पहा पहिल्यांदा काय करा रात्री 10:15 ते रात्री 10:15 ते दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक आहे दुसऱ्या दिवशी सकाळी बघा रात्री 10:15 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 10:15 हा कालखंड किती होईल बरं सांगा 12 तास किती झाले रे 12 तास रात्री 10:15 दुसऱ्या दिवशी सकाळी 10:15 म्हणजे झाले 12 तास आता शेवटची टायमिंग कोणती आहे दुसऱ्या दिवशी दुपारी 1:40 मग दुसऱ्या दिवशी सकाळी 10:15 ते 1:40 किती कालखंड येतो ते आपण बघू आता ही वजाबाकी कशी करायची 10:15 तुम्हाला 1:40 जायचं आहे 24 तासी कालमापन पद्धतीनुसार 1:40 म्हणजे 13:40 ठीक आहे मग या 13:40 मी 10:15 काय करणार मायनस करणार 40 मधून 15 गेले किती उरले 25 आणि या ठिकाणी 13 तून 10 गेले 3 म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी 10:15 दुपारी 1:40 किती होतील 3 तास आणि किती मिनिट 25 मिनिट मग एकूण कालखंड किती लागला एकूण कालखंड किती लागला तर बघा हे किती तास रे 12 आणि 3 15 तास आणि किती मिनिट बेटा 25 मिनिट म्हणजे हे आपलं उत्तर असायला पाहिजे बघा बरं 15 तास 25 मिनिट पर्याय क्रमांक 2 आहे ठीक आहे पर्याय क्रमांक 2 चला आता एक शेवटचा प्रश्न बघा बसचा वेग तासी 48 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जायला 5 तास लागतात लक्षात ठेवा इथं प्रश्न काय म्हणतो बसचा वेग किती आहे बेटा तासी 48 किमी एका बसचा तासी वेग 48 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी 5 तास लागतात मला सांगा 48च्या वेगानं जर 5 तास लागत असतील तर आपण पहिल्यांदा बघू अंतर किती आहे पहिल्यांदा काय बघू आपण अंतर बरोबर काय असते वेग गुणिले वेळ वेग आहे 48 आणि वेळ आहे 5 तास 45 ला 0 हातचे 4 25 आणि 4 24 म्हणजे अंतर किती असायला पाहिजे रे 240 किलोमीटर बरोबर चला बसचा वेग तासी 48 किमी असताना एका गावाहून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी 5 तास लागतात मग याचा अर्थ 48च्या वेगाने जर 5 तास लागत असतील तर अंतर असेल 240 किलोमीटर बसचा वेग तासी 8 किमीने कमी केला बसचा वेग तासी 8 किमीने कमी केला तर तेवढ्याच प्रवासाला किती तास लागतील म्हणजे वेळ करायचा आहे काय करायचं आहे आपल्याला आता वेळ मग वेळ बरोबर काय असते अंतर भागिले वेग चला तेवढ्याच प्रवास म्हणजे किती घ्यायचं अंतर 240 बरोबर तेवढाच प्रवास पण आता वेग कसा असेल बरं सांगा बसचा तासी वेग 8 किमीने कमी केला मग अगोदरचा वेग होता 48 आता 8 किमीने कमी केला म्हणजे किती राहील 40 शून्यासोबत शून्य कॅन्सल आणि 4 6 24 6 तास लागायला पाहिजे किती तास लागायला पाहिजे 6 तास जे की पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिसतो 6 तास आणि विद्यार्थी मित्रांनो हा जो प्रश्न आहे तो रायगड पोलीस 2024 मध्ये आपल्याला विचारलेला आहे अतिशय महत्वाचे प्रश्न होते आजचे जे की पोलीस भरतीला आपल्याला नेहमी रिपीट होतात
तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.